परभणीमध्ये संस्था चालकाकडून एका पालकाला बेदम मारहाण करण्यात आली। टीसी आणि फी परत मागितल्याने मारहाण करण्यात आल्याचं कळतंय आणि या मारहाणीमध्ये जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू झालेला आहे। हायटेक रेसिडेन्शियल्स हायस्कूल मधील ही घटना आहे। संस्था चालक प्रभाकर चव्हाण हे राष्ट्रवादीचे नेते असल्याचं कळतंय। संस्था चालक प्रभाकर चव्हाणसह पत्नी रत्नमालावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीतील हायटेक रेसिडेन्शियल स्कूलच्या संस्था चालक दाम्पत्यानं पालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या मारहाणीमध्ये पालक जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू झालेला आहे। मारहाण करणारा संस्था चालक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता असल्याची माहिती देखील समोर आली आहे। आपली मुलगी निवासी वसतिगृहात राहत नसल्यानं टीसी आणि फी परत मागण्यासाठी आलेल्या पालकाला त्यांनी बेदम मारहाण केल्याची ही घटना आहे। उखळदमधील 42 वर्षीय जगन्नाथ हेंडगे यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गजानन, परभणीमधला हा धक्कादायक प्रकार, आपल्या मुलीची फी आणि टीसी परत मागितली म्हणून या संस्था चालकानं मारहाण केलेली आहे आणि हा संस्था चालक एका पक्षाचा नेता असल्याचं असंही कळतंय। बरोबर प्राची, कालची ही घटना आहे। काल जगन्नाथ हेंडगे हे नावाचे पालक जे आहेत ते उखळदचे रहिवासी आहेत आणि त्यांची मुलगी याच वर्षी त्यांनी पहिल्यांदा निवासी वसतिगृहामध्ये ऍडमिशन केलं होतं 3ऱ्या वर्गासाठी। आणि इकडे गुरुकुल पद्धती आहे, तिथे निवासी विद्यार्थी राहतात आणि ती मुलगी कधीही आई वडिलांना सोडून राहिली नाही, त्यामुळे तिचं मन तिकडे रमत नव्हतं म्हणून ते परवाच्या दिवशी तिला घरी घेऊन गेले आणि काल परत पालक त्या शाळेमध्ये गेले। तिथे गेल्यानंतर त्या फक्त टीसी मागितली। पूर्वी त्यांनी फक्त 2000 रुपये फीस भरली होती। तर त्यांचं जे म्हणणं होतं की साधारणतः शाळेत व्यवस्थापनाचं म्हणणं असं होतं की 10 दिवसापर्यंत हा जो विद्यार्थी इथे राहिलेला आहे तर त्या विद्यार्थ्याच्या खाण्यापिण्याचा राहण्याचा जो वेगळा खर्च आहे तो भरा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक तर माझं एक ऍडमिशन कमी केलं, वर्षभराची ती सुद्धा फी भरा, अशा ते सातत्यानं मागणी करत होते। आणि पालक फक्त टीसी द्या यावर आग्रह करत होते की आता मी हे पैसे भरू शकत नाही कारण मी ऍडमिशनच करणार नाही तर पुढची फीस का भरावी। आणि यातून त्यांना मारहाण झालेली आहे आणि त्या मारहाणीनंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि तशा पद्धतीचा गुन्हा जो आहे तो पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय। एकूणच ही सगळी जी संस्था चालक मंडळी आहेत, प्रभाकर चव्हाण असतील किंवा रत्नमाला चव्हाण असतील, रत्नमाला चव्हाण ह्या हिंगोली जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती राहिलेल्या आहेत आणि त्या अजित पवारांच्या गटाच्या नेत्या सुद्धा आहेत। यापूर्वी सुद्धा हायटेक रेसिडेन्शियल शाळेसंदर्भात एका आदिवासी विद्यार्थिनीची काहीतरी छेड काढली, लैंगिक स्वरूपाचा काहीतरी छळ झाला, अशा स्वरूपाचा सुद्धा गुन्हा यापूर्वी दाखल झाला होता। त्यामुळे सुद्धा ही शाळा वादात सापडली होती। ही जी शाळा आहे हायटेक रेसिडेन्शियल याच्या संदर्भात सातत्यानं कुठले ना कुठले वाद समोर आलेले आहेत आणि नक्कीच गजानन, तर हा एक धक्कादायक असा प्रकार आहे। शाळेमध्ये या मुलीला पाठवलेलं होतं, खरं तर वसतिगृह हे होतं आणि या वसतिगृहामध्ये आपली मुलगी राहत नाही म्हणून या पालकांनी तिच्या वडिलांनी पैसे परत मागितले आणि यामधूनच एवढ्या गंभीररित्या त्यांना मारहाण करण्यात आली आहे। त्यांच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।